श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 15. परंपरा व शिष्यमंडळ. परंपरा. श्री महाराजांच्या शिष्यमंडळातील काही संस्मरणीय व्यक्तींची माहिती देण्यापूर्वी त्यांच्या गुरु परंपरेतील काही व्यक्तींसंबंधी माहिती देणे जरूर आहे. श्री रामकृष्ण. श्री महाराजांच्या गुरुपरंपरेमध्ये रामोपासना आणि विठ्ठलोपासना यांचा मोठा सुरेख संगम झालेला आहे. श्री समर्थ संप्रदायातील श्रीरामकृष्ण यांनी श्री महाराजांना आपहोऊन नाथ संप्रदायातील विठ्ठलोपासक श्रीतुकामाई यांचेकडे पाठविले हे मागे सांगितलेच आहे. श्रीरामकृष्ण, श्रीतुकामाई व तुकामाईचे गुरु श्री चिन्मयानंद हे महाज्ञानी असूनही त्यांचे भगवंताच्या सगुण रूपावर अत्यंत प्रेम असे. श्रीरामकृष्ण हे मूळचे मोगलाईतले राहणारे. बालपणापासून यांना भगवत भजनाची फार आवड होती. पुढे चिंतामणी नावाच्या श्रीरामरायाच्या महाभक्ताचा यांचेवर अनुग्रह झाला. चिन्मयानंद श्रीतुकामाईंचे गुरु चिन्मयानंद यांचा जन्म 150 वर्षांपूर्वी मोगलाईत उमरखेड या गावी झाला. लहानपणापासूनच यांची वृत्ती चटकन एकाग्र होई. मुंज झाल्यावर स्वतःच्या मनानेच आसनावर बसून एकाग्र चित्ताने गायत्रीचा जप ते करीत. 10व्या वर्षीच त्यांची योगमार्गामध्ये बरीच प्रगती झालेली होती. एके दिवशी उमरखेडला पांडुरंगाचे भक्त श्री विठ्ठल किंकर यांचे कीर्तन होते. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, या श्रीनाथांच्या अभंगाचे जे अलौकिक निरूपण त्यांनी केले त्याचा चिन्मयानंदांवर अतिशय परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन विठ्ठल किंकरांचे पाय धरले. त्यांनीही चिन्मयानंदांच्या आईवडिलांची संमती घेऊन त्यांचेवर अनुग्रह केला आणि त्यांचा अधिकार पाहून चिन्मयानंद असे नाव ठेवले. पुढे विठ्ठल किंकरांनी आपला संप्रदाय वाढविण्याचे काम चिन्मयानंदांवर सोपवून आनंदाने देह ठेवला. चिन्मयानंदांच्या शिष्यगणांपैकी श्रीतुकामाई, गोचरस्वामी नावाचे एक संन्यासी आणि रावसाहेब शेवाळकर हे प्रमुख होत. गोचरस्वामींचे मूळचे नाव गणेशपंत पोळकट. लहान असतानाच त्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली. चिन्मयानंदांशी गाठ पडल्यानंतर त्यांनी योगाला भक्तीशिवाय पूर्तता नाही हे त्यांना पटवून दिले. चिन्मयानंदांकडून त्यांनी महादेवाची उपासना घेतली. पुढे आपले गुरु चिन्मयानंद यांची उमरखेडास समाधी बांधून तेथे सेवा करून ते राहत. त्यांचे वागणे आणि दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असे. वयाच्या 60व्या वर्षी शके 1801 मध्ये लाखबापतरे या गावी स्वामींनी देह ठेवला. यांच्या ठिकाणी योग, ब्रह्मज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे अलौकिक मिश्रण झालेले होते. रावसाहेब शेवाळकर, रावसाहेब उर्फ रामचंद्रपंत शेवाळकर हे चिन्मयानंदांच्या संसारी भक्तांपैकी हे कामारी गावचे राहणारे. गावी चिन्मयानंदांचा मुक्काम असताना योगायोगाने या वेदविद्या संपन्न व तेजस्वी बटूची त्यांच्याशी गाठ पडली. चिन्मयानंदांनी यांचेवर आणि यांचे आईवर अनुग्रह केला. त्यांनीच या बटूचे लग्न करून दिले. गुरुची आज्ञा म्हणून रामचंद्रपंत चालत आलेले कामारीचे पांडेपण करू लागले. पुढे उपासनेत व्यत्यय येऊ लागल्यावर स्वाभिमानाने त्यांनी पांडेपण सोडून दिले. नंतर ते नेवारीला येऊन कोरडी भिक्षा मागून राहू लागले. अन्नदानाला त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. श्रीराम हे रावसाहेबांचे इष्ट दैवत होते. गुरुभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते. गृहस्थाश्रमी असल्याने नडलेल्या आणि गरीब लोकांचे ते मायपोट होते. बनुताई व तुळसाबाई अशा 2 मुली त्यांना होत्या. शके 1808 मध्ये कयाधू नदीच्या तीरावर यांनी देह ठेवला. ही बातमी श्रीतुकामाईंना कळल्यावर त्यांनी उद्गार काढले, ओनून आणि मऊ भात मला खायला घालणारा माझा रावसाहेब शेवटी गेला की रे. गोचरस्वामी आणि रावसाहेब शेवाळकर या दोघांचेही श्रीतुकामाईंवर निरतिशय प्रेम असे.
श्री तुकामाई चिन्मयानंदांचे पट्टशिष्य श्री तुकामाई हे होत. नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला गावातील लोक बेडा तुक्या म्हणत. या ऋषितुल्य महाज्ञानाची वृत्ती सदैव आनंदी असे. यांचा नामस्मरणावर फार विश्वास होता. भगवंताचे नाम हा त्याचा संकेत आहे. अत्यंत सूक्ष्म असा भगवंत एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करावयाचा असतो, परंतु द्वैताच्या भूमिकेवर भगवंत दिल्याची खूण म्हणून सद्गुरु शिष्याला नाम देत असता, अशी यांची धारणा होती. हे स्वतः विठ्ठलोपासक असूनही श्री महाराजांना त्यांनी रामोपासना दिली. आनंद, शांती आणि विरक्ती यांची ओतीव मूर्ती असे तुकामाईंचे वर्णन करता येईल. शके 1809 मध्ये यांनी येहळेगावी आपली इहलोकाची यात्रा संपविली. तेथे त्यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला मोठे अन्नदान होत असते. श्री महाराज व त्यांचे शिष्य वयाच्या 16व्या वर्षी तुकामाईंकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर श्री महाराज वयाच्या 45व्या वर्षांपर्यंत भारतभर पायी हिंडले. या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोक त्यांचे शिष्य बनले. स्वतः बद्दलची पूर्वयातील माहिती श्री महाराजांनी कोणासही सांगितली नाही. उत्तर हिंदुस्थानात दख्खनका साधू आणि दक्षिण हिंदुस्थानात पंढरपूरचा महात्मा म्हणून लोक त्यांना ओळखीत. त्यांच्या सर्व शिष्यांची माहिती कोणालाच असणे शक्य नाही. परंतु ते गोंदवल्यास स्थिर वास्तव्य करू लागल्यावर त्यांच्याकडे येत असत किंवा राहत असत अशा बऱ्याच शिष्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी काही ठळक अधिकारी व्यक्तींची थोडक्यात माहिती येथे देत आहे. श्री आनंदसागर यांचे नाम गोविंद अनंत कुलकर्णी. गोविंदाचे शालेय शिक्षण विशेष झाले नाही. वाचता येऊ लागल्यावर वडील वाचित असत तो दासबोध घेऊन लहान वयांतच हा वाचन आणि मनन करीत बसे. 8व्या वर्षी गोविंदाची मुंज झाली. आता ते कुटुंब इंदूरला राहाव्यास आले होते. 10व्या वर्षी गोविंदाचे वडील वारले. काय थोडेफार होते नव्हते ते भाऊबंदांनी गिळंकृत केले. थोडी फार लिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली. या सर्व अनुभवांनी त्याला प्रपंचाचे दुःखमय स्वरूप मनापासून पटले. दासबोधाचे मनन आता सूक्ष्म होत चालले होते. वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होत होती. यावेळी गोविंदाचे वय 15 वर्षांचे होते. एके दिवशी दासबोधांतील शुचिष्मंताच्या समासाचे वाचन चालू असताना वृत्ती तल्लीन झाल्या आणि असा कोणी सिद्धपुरुष मला भेटेल का, असा विचार आतुरतेने त्याच्या मनात आला. इतक्यात त्याच्या कानी खडावांचा आवाज आला आणि समोर श्री गोंदवलेकर महाराज उभे असलेले त्याने पाहिले. कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ, अंगात कफनी आणि हातात कुबडी घेतलेली असे श्री महाराजांचे ते भव्य रूप पाहून गोविंदा थक्कच झाला. मला येऊन भेट असे बोलून श्री महाराज गोविंदाचे नश्चक्षुं समोरून पाहता पाहता नाहीसे झाले. योगायोगाने त्यावेळी श्री महाराज इंदूरला आलेले होते. गोविंदा त्यांना भेटला. आपण ज्या सद्गुरूच्या भेटीकरता तळमळत होतो त्या श्री महाराजांना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले. दुसऱ्या दिवशी गोविंदाने आपल्या आईला श्री महाराजांच्या दर्शनास नेले. त्यांनी दोघांवरही अनुग्रह केला आणि रामसेवा करण्यास सांगितले. पुढे इंदूर सोडताना श्री महाराजांनी गोविंदाला व त्याच्या आईला बडवई येथे जाण्यास सांगून 3.5 कोटी जप करण्याची आज्ञा केली. बडवईला असताना गोविंदाला श्री महाराजांचे एक पत्र आले. त्यात त्याचा आनंदसागर असा उल्लेख होता. आनंदसागर 4-4.5 वर्षे बडवईला होते. जसजशी त्यांची उपासना वाढू लागली तसतसे त्यांचे तेज प्रकट होऊ लागले. हे पाहून व त्यांची योग्यता जाणून त्यांची आई त्यांना नमस्कार करू लागली. त्यावरून दोघांनीही श्री महाराजांकडे तक्रार केली.
त्यावर दोघांनीही एकमेकांना नमस्कार करू नये अशी श्री महाराजांनी आज्ञा केली. पुढे 3.5 कोटी जप पुरा झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना अंबडला पाठविले. श्री महाराजांची आज्ञा आनंदसागर अत्यंत कसोशीने पाळली. एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी सांगितले, आनंदसागर तू भजन करीत बैस, मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती करू. काही कारणाने श्री महाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला आले, तरी आनंदसागरांचे भजन अविरत चालूच होते. ते पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते आले व ते म्हणाले, शिष्य असावा तर असा. आनंदसागरांनी श्री महाराजांच्या आज्ञेवरून जालना येथे राम मंदिर स्थापन केले. ते केवळ भिक्षेवर हे मंदिर चालवी. त्यांचे शिष्य थोडेच आहेत. कोणी शिष्य होण्यास आला तर ते सांगत, माझा अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल, मुलाला वेड लागेल, हे सोसण्याची तयारी असेल तर ये माझ्याकडे. 5-6 लोकच त्यांना ख्या तयारीचे भेटले. 1905 साली त्यांना गोंदवल्याहून श्री महाराजांचे बोलावणे आले. तेथे ते 2-3 महिने राहिले. पुढे आनंदसागर जालन्याला परत गेल्यावर काही दिवसांनी श्री महाराज काशीयात्रेला निघून गेले. 1907 साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर नांदुयाला जाण्यास निघाले. मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला. तिला ते जरा विपरीतच वाटले. ती एवढेच म्हणाली, गोविंदा, आज असे का रे? त्या दिवशी रात्रींच्या भजनात त्यांनी स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी हे पद अत्यंत गहिमवरून म्हटले. ग्रहण लागल्यावर सर्वजण नदीवर स्नान करून आले. त्यानंतर आनंदसागर डोळे मिटून ध्यानस्थ बसले. ग्रहण सुटल्यावर ते म्हणाले, मी आता जातो. महाराजांचे मला बोलावणे आले आहे. महाराज तुमचे कल्याण करतील. एवढे सांगून महाराज, राम, महाराज हे 3 शब्द उच्चारून या थोर पुरुषाने देह ठेवला. आईला ही वार्ता कळल्यावर ती म्हणाली, रडता काय रे मेल्यांनो? भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल. श्री महाराजांना हे वर्तमान कळल्यावर आपला उजवा हात गेल्यासारखे त्यांना झाले. श्री ब्रह्मानंद विजापुरांतले जालिहाल नावाचे गाव. तेथे रामभट्ट गाडगुळी नावाचे गृहस्थ राहत. त्यांना गुरुभट्ट, व्यंकण भट्ट आणि अनंत अशी 3 मुळे. त्यातील अनंत हाच पुढे ब्रह्मानंद या नावाने श्री महाराजांचा पट्टशिष्य म्हणून प्रसिद्धीस आला. अनंतचा जन्म शके 1780 मध्ये झाला. लहानपणीच त्याच्या कुंडलीवरून हा पुढे मोठा संन्यासी होईल असे भविष्य वर्तविले गेले होते. लहानपणी अनंताने खूप संस्कृत व कांडी स्तोत्रे पाठ केली. पुढे मुंज झाल्यावर मुळगुंद येथे गुरुशास्त्री नावाचे एक विद्वान शास्त्री होते. त्यांच्याकडे तो अध्ययनासाठी गेला. तेथे त्याने 4 वर्षे तर्क, साहित्य, व्याकरण यांचा अभ्यास केला. पुढे केवळ वेदांतशास्त्र शिकण्यासाठी तो गदग व सोटूर येथे काही दिवस होता. विद्या पुरी होण्याच्या बेतात असता अकस्मात एक संकट उभे राहिले. अनंताच्या हाताच्या बोटावर कोडाचे पांढरे डाग दिसू लागले. पुष्कळ उपचार झाले. कष्टाने प्राप्त केलेली विद्या फुकट जाणार की काय असा धाक वाटू लागला. नुसता शास्त्रार्थ शिकण्याची व्यर्थता त्याला कळून आली. त्याचे वय 20 वर्षांचे. एकंदर जीवनाचा अर्थ काय हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याला या प्रश्नाचे उत्तर सांगणारे कोणीही भेटेना. त्याच्या चित्ताची अस्वस्थता वाढली. अनंत शास्त्री आता रानात जाऊन तासनतास जप करीत बसू लागले. एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला की तू व्यंकटापूरला जा, तेथे तुला सद्गुरूची भेट होईल. त्याप्रमाणे ते व्यंकटापूरला आले. तेथेही त्यांनी भजन पूजन जोरात सुरू केले. देवाजवळ ध्यास घेतला की मला सद्गुरू भेटव.
तेथे व्यंकोबाचा दृष्टांत होऊन सद्गुरूच्या भेटीसाठी उत्तर हिंदुस्थानात जाण्याचा आदेश झाला. त्यानुसार अनंत शास्त्री नाशिकला रामाचे दर्शन घेऊन उत्तरेकडे गेले. इंदूरला भैयासाहेब मोडक यांच्याकडे श्री महाराजांची गाठ पडली. पहिल्या भेटीत त्यांना सद्गुरूची ओळख पटली नाही. ते उत्तर हिंदुस्थानचा नाद सोडून नरसोबाच्या वाडीला आले. परंतु श्रीदत्तांचा त्यांना पुन्हा आदेश झाल्यावर इंदूरला ते श्री महाराजांकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या चित्ताची होत असलेली तळमळ शांत झाली. श्री महाराजांनी त्यांचे नाम ब्रह्मानंद असे ठेवले व त्यांना नर्मदाकाठी सर्वेश्वरीस जाऊन राहण्याची आज्ञा केली. तेथे 2.5 वर्षे तप केल्यावर त्यांचा ग्रंथीभेद झाला आणि त्यांना अष्टसात्विक भाव प्राप्त झाले. श्री महाराजांच्या आज्ञेवरून ब्रह्मानंद गोंदवल्यास आले. पुढे एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, झाडाखाली झाड वाढत नाही. हा 1 रुपया तुम्ही लक्ष्मीचा प्रसाद म्हणून घ्यावा आणि कर्नाटकामध्ये जाऊन रामनामाचा प्रसार करावा. पुढे ब्रह्मानंदांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. ते 4 महिने या अवस्थेमध्ये होते. सन 1910 पासून ब्रह्मानंदांनी व्यंकटापूरकडे जास्त लक्ष घालण्याचे ठरविले. व्यंकोबाचे एक भव्य मंदिर त्यांनी तेथे बांधविले. भैयासाहेब मोडकांच्यामुळे श्री ब्रह्मानंदांना श्री महाराजांचा लाभ झाला, म्हणून श्री ब्रह्मानंदांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. सन 1917 साली त्यांनी भैयासाहेबांना मोठ्या आग्रहाने रामनवमीसाठी इंदूरहून बेलधडीला बोलावून घेतले. भैयासाहेब 1 महिनाभर तेथे राहिले. त्यांना राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली होती. रोज संध्याकाळी श्री ब्रह्मानंद भैयासाहेबांच्या खोलीवर जायचे व दोघेजण तंबाखू खायचे. एके दिवशी काही कारणाने उशीर झाला आणि अगदी दिवेलागणीचे सुमारास श्री ब्रह्मानंद त्यांच्या खोलीवर गेले. त्या दिवशी सकाळपासून भैयासाहेबांच्या मनात निराळीच खळबळ चालू होती. श्री ब्रह्मानंद खोलीत आल्याबरोबर भैयासाहेबांनी त्यांना आलिंगन दिले व केविलवाणेपणे म्हणाले, तुम्ही श्री महाराजांकडे आमच्या मागून आलात, पण आपले काम करून घेतले. आम्ही मात्र तसेच राहिलो. हे ऐकून श्री ब्रह्मानंद शांतपणे म्हणाले, ते असू द्या, आधी मला तंबाखू द्या. अंधार पडलेला असल्यामुळे कोनाड्यात ठेवलेली चंची भैयासाहेब शोधू लागले. त्यांनी 2-3 कोनाडे शोधले, पण त्यांची चंची काही सापडेना. इतक्यात कोणी खोलीमध्ये कंदील आणला आणि एका कोनाड्यात चंची लगेच सापडली. ती हातामध्ये घेत श्री ब्रह्मानंद बोलले, भैयासाहेब, हे बघा, तुम्हीच ठेवलेली चंची तुम्हाला सापडली नाही, पण दिवा आल्याबरोबर लगेच सापडली. परमार्थामध्ये अगदी तसेच आहे. गुरुकृपा झाली की आपले आपल्याला आपल्याशीच कळते. तुम्ही काळजी करू नका, महाराज तुमच्यावर कृपा करतील. हे ऐकून भैयासाहेबांचा जीव शांत झाला. 1918 मध्ये श्री ब्रह्मानंदांना 60वे वर्ष लागले. त्यांचा दम्याचा विकार बळावू लागला. आपल्या देहावसानाची त्यांना आधी कल्पना होती. एके दिवशी बोलता बोलता ते म्हणाले, अरे बेट्यांनो, आनंदसागर गेले, महाराज गेले, आता मी किती दिवस मागे राहायचे. मी जर कदाचित मेलो तर नाम घेत माझे शरीर नदीमध्ये सोडून द्या आणि कोणी रडू नका. शेवटी एके दिवशी श्री महाराजांचे नामस्मरण करीत हा महापुरुष अनंतात विलीन झाला. श्री ब्रह्मानंदांनी आपल्या आयुष्यात उपासना मार्गाचा खूप प्रचार केला. संबंध कर्नाटक हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. श्री महाराज हे प्रत्यक्ष देव आहेत अशी त्यांची खात्री होती. श्री चिन्मयानंद, श्रीरामकृष्ण, श्री तुकामाई, श्री महाराज व श्री आनंदसागर या थोर पुरुषांच्या मालिकेत शोभणारा हा महापुरुष होता, यात शंका नाही. अप्पासाहेब भडगामवकर, अप्पासाहेब राहणारे पंढरपूरचे.
श्री महाराजांचा व भडगामकर कुटुंबाचा जुना ऋणानुबंध होता. श्री महाराज पंढरपुरी अप्पासाहेबांच्या घरीच उतरत असत. अप्पासाहेब स्वभावाने कडक होते खरे, पण कोठेही गोंधळातून व्यवस्था निर्माण करण्याचे चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचे सामर्थ्य हे गुण त्यांच्यापाशी होते. श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि महत्वाची कामे त्यांच्या अंगावर निर्धास्तपणे टाकीत. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर अप्पासाहेब लगेच पंढरपूरहून गोंदवल्यास आले आणि पुढील सर्व गोष्टी स्वतःच्या नजरेखाली त्यांनी करवून घेतल्या. दासबोधाचे मर्म ते मोठ्या खुबीने स्पष्ट करून सांगत. त्यांचे भजन देखील फार गोड व रसाळ असे. एका एकादशीला थोरल्या रामासमोर अप्पासाहेबांचे भजन झाले. ते फारच रंगले. त्यावेळी श्री महाराज इतके प्रसन्न झाले की स्वतःच्या अंगावरचा फरबोल काढून त्यांनी अप्पासाहेबांच्या अंगावर घातला. असा बहुगुणी साधक वृत्तीचा माणूस परमार्थात काहींसा मागे पडला. आपल्यानंतर श्री महाराजांपाशी येऊनही श्री ब्रह्मानंद पुढे गेले याबद्दल अप्पासाहेबांच्या मनात थोडे वैषम्य होते. त्यांनी एकदा श्री महाराजांना स्पष्टच विचारले, महाराज, मला आपण 3 अवस्थांच्या पलीकडे का नेत नाही? त्यावर झटदिशी श्री महाराज म्हणाले, तुमचा पैशाचा, वस्तूंचा लोभ अजून सुटत नाही म्हणून. श्री महाराज हुबळीला गेले त्यावेळी बरोबर अप्पासाहेब होते. रोज रेशमी कफन्या, शालजोड्या, हरगोल, माळा, मिठाई वगैरे पुष्कळ वस्तू श्री महाराजांच्या पुढे येत. गरिबांना बोलावून श्री महाराज त्या सगळ्या वाटून टाकीत. हे काम अप्पासाहेब करीत. पण एक फारच सुंदर जरीची रेशमी कफनी कोणीतरी श्री महाराजांना अर्पण केली. ती त्यांनी घालावी म्हणून अप्पासाहेबांनी ती घडी एका उशीत दडवून ठेवली. हुबळीहून निघताना श्री महाराज म्हणाले, अप्पासाहेब, इथे आलेले सगळे वाटून टाकले ना? त्यावर ते नुसते होय म्हणाले. पंढरपूरला येईपर्यंत आणखी अशाच वस्तू जमल्या. श्री महाराजांनी त्या देखील गरिबांना वाटून टाकल्या. शेवटी अग्निहोत्री नावाचा माणूस आला. त्याला देण्यास काही उरले नाही. तेव्हा अप्पासाहेब म्हणाले, शेजारच्या दुकानातून शालजोडी घेऊन येतो. त्यावर श्री महाराज स्मित करून म्हणाले, आणण्याची जरूर नाही. उशीत काही आहे का? ते द्यावे. अप्पासाहेबांनी मुकाट्याने ती सुंदर कफनी काढून आणली व श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्या हातात दिली. अग्निहोत्र्यांच्या अंगावर ती घालून श्री महाराज म्हणाले, ही कफनी यांना कशी शोभून दिसते नाही? असो. श्री ब्रह्मानंद व अप्पासाहेब या दोघांनी गोंदवल्याच्या पुढील व्यवस्थेला प्रत्यक्ष रूप दिले. भाऊसाहेब केतकर प्रपंचात राहून श्री महाराजांची पूर्ण कृपा संपादन करणारा हा शिष्योत्तम श्री महाराजांवर अलोट प्रेम करीत असे. भाऊसाहेबांचा जन्म सन 1847 मध्ये झाला. भाऊसाहेबांनी मॅट्रिकच्या पुढे थोडेसे शिक्षण घेतल्यावर इंजिनिअरिंग खात्यात त्यांना नोकरी लागली. त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी त्यांची प्रथम श्री महाराजांशी भेट झाली. सन 1904 साली पेन्शन घेतल्यावर भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. दर महिन्याला पेन्शन आले की भाऊसाहेब ते श्री महाराजांच्या हवाली करी. श्री महाराज ते पैसे भाऊसाहेबांच्या मुलापाशी दे. भाऊसाहेबांना एकूण 9 वर्षे श्री महाराजांचा सहवास घडला. त्यांचे अंतःकरण अत्यंत परिणामक्षम होते. आपला प्रपंच श्री महाराजांना अर्पण केल्यामुळे मनाने त्या जंजाळातून ते पूर्ण मुक्त झाले होते. श्री महाराजांविषयी मनामध्ये सदैव असणारा प्रेमाचा ओलावा हेच भाऊसाहेबांच्या परमार्थाचे साधन बनले. श्री महाराजांच्या शिवाय त्यांना क्षणभर चैन पडत नसे. श्री महाराज हे देवच आहेत अशी त्यांची खात्री होती. मुमुक्षूच्या परमार्थमार्गात आड येणारी त्याची अहंता आणि ममता, श्री महाराजांच्या ठाईच सर्व काही पाहण्याच्या वृत्तीमुळे
भाऊसाहेबांच्या अंतःकरणाला शिवली सुद्धा नाही. श्री महाराजांनी एखादी गोष्ट कराव्या सांगितली की ती करताना भाऊसाहेब देहभान विसरून जात. मग स्वतःच्या देहकष्टांची ते पर्वा करीत नसत. कसेही आणि कितीही अपमान झाले तरी ते त्यांच्या लक्षातही येत नसत. श्री महाराजांचे दिव्य प्रेरक आणि लोकोत्तर चरित्र अगदी जवळून पाहाव्यास मिळाल्यामुळे ते अक्षरशः वेडावून गेले होते. होणारी प्रत्येक गोष्ट ही श्री महाराजांच्या आज्ञेने आणि सर्वांच्या हिताकरिताच होत आहे असा त्यांचा विश्वास होता. ते गंमतीने म्हणत, महाराजांना कर्तुमन्यथा कर्तुम शक्ती आहे, परंतु एक गोष्ट त्यांच्या या शक्ती बाहेरची आहे, ती म्हणजे कोणाचेही अहित. महाराज कोणाचेही कधीही अहित करू शकणार नाही. श्री महाराजांच्या ठिकाणी त्यांची असलेली अनन्यश्रणता आणि अहंतामतेचा विसर, याच गोष्टींनी ते तरुण गेले. सन 1904 नंतरचे भाऊसाहेबांचे चरित्र श्री महाराजांच्या निकट सहवासामुळे पारमार्थिकदृष्ट्या विशेष महत्वाचे झाले. सामान्यांना त्यांच्या चरित्रात एकदम अद्भुत असे काही आढळणार नाही, परंतु मानापमान व निंदास्तुती यांबद्दल अनास्था, श्री महाराजांच्यावर विलक्षण निष्ठा, कधी कोणाचे अंतःकरण ना दुखावता वागण्याची रीत आणि सदा सर्वदा नामस्मरण, या गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष प्रकारचा मुलामा चढलेला होता. एकदा त्यांच्या धाकट्या मुलीची सासू भाऊसाहेबांच्या घरी आली आणि सुनेच्या तक्रारी सांगू लागली. ते सर्व ऐकून घेऊन भाऊसाहेब शांतपणे म्हणाले, मुलीला मी नीट समजावून सांगेन, तुम्ही काळजी करू नये. हे त्यांचे शांत उत्तर ऐकून तिच्या रागाचा पारा आणखी चढला व ती म्हणाली, मुलीचे एक समजले, पण हा एवढा थेरडा झाला आहे, याला हे समजू नये का? भाऊसाहेबाच्या कुटुंबाला आता मात्र राहावेना. त्या म्हणाल्या, ऐकलं का, त्या आपल्याला काय बोलत आहे? भाऊसाहेब म्हणाले, त्या म्हणतात ते बरोबर आहे. मी आता म्हातारा झालो नाही का? प्रसंग साधाच, पण त्यामध्ये भाऊसाहेबांनी दाखविलेली शांतवृत्ती पाहिली म्हणजे ते मूर्तिमंत अक्रोध होते असे म्हणावेसे वाटते. प्रापंचिक दृष्ट्या भाऊसाहेब भाग्यवान होते. त्यांचे कुटुंब त्यांच्याशी समरस झालेले असल्याने आणि कुटुंबाचीही श्री महाराजांवर अत्यंत भक्ती असल्यामुळे त्यांना घरचा कधीही विरोध होत नसे. त्यांच्या घरगुती जीवनाला त्यामुळे एखाद्या पूर्वकालीन ऋषीच्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकदा त्यांना कोणी विचारले, भाऊसाहेब, तुम्हाला मृत्यूचे भय वाटते का? त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ 90 वर्षांचे होते. ते म्हणाले, मरणाचे भय वाटण्याचे कारण काय? मी सध्या इथे आहे तर महाराज जवळ आहेतच. बरे, मृत्यूमुळे इथून गेलो तरी जायचे महाराजांच्याकडेच. मग भीतीचं कारणच काय? श्री महाराजांच्याकडे बघण्याची भाऊसाहेबांची दृष्टी फार व्यापक होती. शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला नमस्कार करताना ते महाराज असे म्हणून नमस्कार करीत. मारुतीला, रामाला नमस्कार करतानाही तेच. ते म्हणत, महाराज हेच आपले खरे देव. ज्या मंदिरात आपण जातो तेथे तरी महाराजच त्या रूपात असतात असे आपण समजायला काय हरकत आहे? तुमच्या वेदात मला कळत नाही, पण असे करायला महाराज नको म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे. परमार्थामध्ये गुरु आज्ञा प्रमाण मानणे हे सर्वोत्तम साधन सांगितले आहे. भाऊसाहेबांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो. 1-2 वर्षांचे लहान मूल ज्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगेल आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागेल, तसे भाऊसाहेबांचे श्री महाराजांशी वागणे असे. श्री महाराजांना अनेक लोक भेटण्यासाठी येत आणि अनेक प्रकारचे प्रश्न विचारीत. श्री महाराज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असे देत की ज्याचा तो प्रश्न असे त्याला ते बरोबर कळावे.
परंतु बहुतेक लोक त्यावर शंका काढून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय असावा याचा काथ्याकूट करीत बसत. भाऊसाहेबांना हे अगदी पसंत नसे. ते म्हणत, महाराज इतके स्पष्ट सांगतात की त्याच्या अर्थाविषयी वाद उत्पन्न होण्याचे कारणच नाही. त्या शब्दांचा जो साधा सरळ अर्थ असेल तसे वागा, तोच महाराजांचा अर्थ आहे. भाऊसाहेबांना एकदा एक स्वप्न पडले. स्वप्नांत एक मनुष्य आला आणि त्यांना म्हणाला, मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलो आहे, ती मारू का? स्वप्नांतच भाऊसाहेबांनी त्याला म्हटले, मारा, पण महाराजांना विचारून मारा. या स्वप्नावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जागेपणी तर भाऊसाहेब प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना विचारून करीतच, परंतु ते त्यांचे विचारणे इतके मनापासूनचे असले पाहिजे की स्वप्नांत देखील प्रसंग येता तेच उद्गार त्यांच्या तोंडून निघत. साधकाच्या दृष्टीने ही पायरी फार महत्वाची आहे. या वृत्तीमध्ये जी खरी शरणागती आणि अनन्यता आहे तिची किंमत फक्त भक्तांनाच कळेल आणि पवित्र अंतःकरणात उत्पन्न झालेले अत्यंत निष्काम व शुद्ध प्रेम ज्याच्याजवळ असेल त्यालाच हे साधेल. अशा माणसाला साधनाचे कष्ट करण्याचे कारण नाही. भाऊसाहेबांना ही प्रेम करण्याची विलक्षण युक्ती साधल्याने लांब दाढी वाढवून जंगलात तपश्चर्या करणाऱ्या विरक्तांना सुद्धा जे साधत नाही ते निरहंकारित्व त्यांना प्रपंचांतच साधले आणि ते धन्य झाले. भाऊसाहेब सन 1939 साली वयाच्या 92व्या वर्षी वारले. जाण्याचे अगोदर 8 दिवस घरातील मंडळींना त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. दरवर्षी गुरुपौर्णिमेचा आणि पुण्यतिथीचा उत्सव करीत जा, आल्या गेल्याला प्रेमाने अन्नपाणी देत जा आणि महाराजांना शेवटपर्यंत सोडू नका. त्यांच्या मृत्यूच्या आदलेच दिवशी गणपतराव दामले गोंदवल्याहून थेट मालाडला आले. भाऊसाहेबांना फार आनंद झाला. वा, फार छान झाले असे म्हणून ते दामल्यांना नमस्कार करू लागले. दामल्यांनी झटकन श्री महाराजांच्या पादुका पुढे केल्या. डोके लावून भाऊसाहेबांनी नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीचे दिवशी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास या थोर पुरुषाने देह ठेवला. आनंद सागर, ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब हे तिघेजण म्हणजे श्री महाराजांचे हृदय होते. या त्रिमूर्तीने श्री महाराजांच्यावरून आपले सर्वस्व ओवाळून टाकून आपले कल्याण करून घेतले. श्री महाराज हेच त्यांचे ब्रह्म व ज्ञान होते. अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना, शक्य असेल तेव्हा नामस्मरण आणि आल्या गेल्याला प्रेमाने अन्नदान, या श्री महाराजांना फार फार आवडणाऱ्या 3 गोष्टी या तिघांनी फारच निष्ठेने चालविल्या. श्री महाराज ज्या परंपरेमध्ये उत्पन्न झाले ती परंपरा या त्रिमूर्तींनी प्रभावीपणे चालू ठेवली. जगात शाश्वत असे काहीच नसते खरे, परंतु श्री महाराजांनी देह ठेवल्यावर जवळजवळ 30 वर्षे भाऊसाहेबांनी त्यांची आठवण अगदी ताजी ठेवली. हनुमंतराव कुलकर्णी हे एक मोठे ज्ञानी व योगी पुरुष होऊन गेले. सन 1875च्या सुमारास कर्नाटकातील गुंडी या गांवी यांचा जन्म झाला. हे वयाच्या 7व्या वर्षी एकदा आपल्या मामाच्या गावी गेले असता श्री महाराज तेथे होते. त्यांनी याला पाहून हाक मारली व विचारले, बाळ, स्नान झाले का? तो म्हणाला, नाही. श्री महाराजांनी सांगितले, बरे, मग घरी जा, स्नान कर आणि आईजवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये. थोड्या वेळाने हा मुलगा आईला घेऊन आला. श्री महाराजांनी दोघांनाही अनुग्रह दिला आणि आईला सांगितले, माय, हा मुलगा पुढे मोठा योगी होईल. त्या वेळेला श्री महाराजांनी हनुमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितले आणि त्या वयात ते त्याला कळले हे विशेष आहे. पुढे एका संस्कृत पंडिताच्या सहाय्याने पातंजल सूत्रे वाचून याने योगाभ्यासाला आरंभ केला. 1898 साली हनुमंतराव BSc पास झाले. सरकारने त्यांना पारनेर येथे प्लेग मामलेदार म्हणून नेमले.
त्यांचा योगाभ्यास अद्याप चालूच होता. एके दिवशी संध्याकाळी फिराव्यास गेले असता ते एका झाडाखाली बसले आणि तेथेच त्यांची समाधी लागली. त्या अवस्थेत ते 1.5 दिवस होते. पुढे त्यांनी नोकरी सोडून योगाभ्यासास फार निष्ठेने सुरुवात केली. कोणी आम्हाला योग शिकवा असे म्हटल्यास ते थोडेसे हसता आणि म्हणत, तुम्ही अगोदर संडासाच्या बाहेर या, मग काहींतरी सांगता येईल. इंद्रियासक्तीला ते संडास म्हणत. हनुमंतरावांना समाधी सहज लागे. एकदा रात्री 9:30 वाजता हनुमंतरावांनी मोठ्याने श्रीराम जय राम या मंत्राचा जप सुरू केला. पहाटे 4 वाजेपर्यंत ते तसाच जप करीत होते. श्री महाराजांवर त्यांची फार निष्ठा होती. त्यांचा भाचा नारप्पा याला ते म्हणत, नारप्पा, काय सांगावे. महाराजांनी मला माणसांतून प्रेमाने देवत्वाकडे नेले. ज्या ज्या वेळी मला अडचण येई त्या त्या वेळी मी नामस्मरण करी आणि महाराजांना कळवळून हाक मारी. जन्मभर मी 2च गोष्टी केल्या, नामस्मरण आणि महाराजांचे ध्यान. शेवटी ते देह ठेवण्याच्या इच्छेने नारप्पा बरोबर प्रयागला गेले. देह गंगार्पण करण्यासाठी सकाळी हनुमंतराव गंगेवर गेले. त्यांनी आसन घातले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे नारप्पाने त्यांना बांधले. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असे म्हणून हनुमंतराव पाण्यामध्ये पडले. ते थोडे अंतर वाहून गेल्यावर नारप्पा रडू लागला. एकाएकी प्रवाहाबरोबर पुढे जाण्याचे थांबवून हनुमंतराव परत येऊ लागले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू रडतोस का? तुला माहित नाही का की जो मनुष्य निष्काम असतो त्याचे प्राण त्याला सोडून जात नाहीत. तो जिवंत असतानाच ब्रह्मरूप झाल्यामुळे मरणानंतरही ब्रह्माला जाऊन मिळतो. इतके सांगून हा महायोगी पुनरपी गंगा प्रवाहामध्ये पडला आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला. भैयासाहेब मोडक हे इंदूरला राहणारे एक श्रीमंत गृहस्थ. श्री महाराजांची व त्यांची प्रथम गाठ पडली तेव्हा भैयासाहेब 16 वर्षांचे होते. पुढे श्री महाराज इंदूरला गेले म्हणजे भैयासाहेबांकडेच उतरत. ते भैयासाहेबांना नेहमी म्हणत, भैयासाहेब, भगवंताचे खरे दर्शन झेपायला मनाची मोठी तयारी लागते. ती आपल्यापाशी आहे का? आपण विकल्प सोडून नाम घेऊ म्हणजे मनाची आपोआप तयारी होईल. मग काय हो, नको म्हटलं तरी राम पाठीमागे लागेल. पुढे भैयासाहेबांची सांपत्तिक स्थिती खालावली आणि ते पुण्याला येऊन राहिले. तेथे ते तुलसी रामायण सांगत. रामायणाबरोबर नेमाने ते रोज श्री महाराजांच्या 1924 साली गोंदवल्याला श्री महाराजांची पुण्यतिथी झाल्यावर गणपतराव दामल्यांना भैयासाहेब म्हणाले, आता आम्ही चाललो. मला राम राम म्हणत अग्नी द्या. महाराजांनी माझे सोने केले आहे. माझ्याबद्दल कोणी वाईट वाटून घेऊ नका. पुढे एके दिवशी सकाळी 11 वाजता स्नान करून ते संध्या करीत होते. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्यांनी हातात पाणी घेतले. श्रीराम जय राम जय जय राम म्हणून त्यांनी पाणी सोडले आणि त्यांचा प्राण गेला. नीलकंठबाबा लोखंडे हे श्री महाराजांचे निष्ठावान सेवक. शरीराने धिप्पाड. यांना लहानपणापासून श्री महाराजांनीच सांभाळले आणि त्यांच्याशिवाय कोणालाही हे मानित नसत. त्यांना श्री महाराजांनी पंढरपूरला राम मंदिराची व्यवस्था राखण्यासाठी ठेवले होते. यांच्या वृत्तीचा एक विशेष म्हणजे हे अतिशय प्रेमळ असूनही आपले चित्त कोठे गुंतू देत नसत. त्यांचा रोजचा 5000 जप आणि पंचपदी म्हणण्याचा नियम असे, तो त्यांनी कधीही चुकवला नाही. अंतकाळी नीलकंठबाबांना प्लेग झाला. ते शेवटी वारंवार अभंग म्हणत तो असा, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संतदर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. शेवटच्या क्षणी श्रीराम महाराज असे म्हणून त्यांनी प्राण सोडला. विश्वनाथ यांनी स्वतःबद्दलची माहिती कधी कोणास सांगितली नाही. ते म्हणत, महाराजच माझे सर्व काही आहेत.
त्यांना पारमार्थिक गोष्टींची चर्चा करणे आवडत नसे. ते स्वतः चर्चा करीत नसले तरी वेदात जाणत होते. दिवसभर ते सारखे काम करीत आणि ते करीत असता त्यांचे नामस्मरण चालू असे. एकदा यांची काही मंडळींशी कुरबुर झाली. त्यांना फार वाईट वाटले आणि त्यांनी श्री महाराजांना पत्र टाकले. श्री महाराजांनीही उपदेशात्मक असे उत्तर त्यांना ताबडतोब पाठविले. त्यात त्यांनी लिहिले होते, राम ठेवील ज्या स्थितीत त्यात मानी समाधान. हेच वैराग्याचे लक्षण जाण. आपले करते पण टाकावे, म्हणजे रामाला शरण जाता येते. श्री महाराजांचे ते पत्र म्हणजे विश्वनाथ म्हणत प्रत्यक्ष गीता आहे. कृष्णशास्त्री उपपिनबेटीगिरी हे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित. यांना विद्वन मुकुटमणी अशी पदवी होती. यांची व श्री महाराजांची भेट बेलधडीला झाली. श्री महाराजांनी त्यांचा बहुमान केला आणि त्यांना गोंदवल्यास बोलावले. गोंदवल्यास असताना श्री महाराज एका शेतकऱ्याला परमात्मा सर्व करता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असता कृष्णशास्त्रींच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्री महाराजही तीच शंका काढून तिचे उत्तर देत. असे बराच वेळ चालले. शेवटी श्री महाराज म्हणाले, हे बघ, शंकांना अंत नाही. तेव्हा विद्वानासारख्या शंका ना घेता तू नामघेत जा. हे शब्द ऐकून शास्त्री बुवा उमजले आणि त्वमेव शरण मम म्हणून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज काशीमध्ये असताना शास्त्री बुवा बरोबर होते. शास्त्री बुवा व पंडित मदनमोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पंडित मालवीय एक मोठे संस्कृत कॉलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु श्री महाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही. मात्र या निमित्ताने पंडित मालवीय येऊन श्री महाराजांना भेटून गेले. त्याचा त्यांच्यावर फार परिणाम झाल्याचे ते म्हणत. काशीमध्ये संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्री बुवा अध्यक्ष होते. संध्याकाळी 4 वाजता उघडे, खांद्यावर पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्री बुवा सभेला पायी निघाले. श्री महाराज म्हणाले, छे, आप अध्यक्ष शोभले पाहिजे ना. श्री महाराजांनी भरजरी शाल शास्त्री बुवांना पांघरली. 2 चतुर माणसे बरोबर दिली आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविले. स्वतः पंडित मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले. केडगामच्या साधूंनी एकदा शास्त्री बुवांना एक भारी शाल दिली. शास्त्री बुवांनी ती तेथेच एका गरीबाला देऊन टाकली व ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आपले चुकले शास्त्री बुवा. प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते. शास्त्री बुवा म्हणाले, हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही. काशीहून धारवाडला आल्यावर 1-2 वर्षांतच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्री महाराज रोज त्यांच्या समाचाराला जात. शास्त्री बुवा श्री महाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री श्री महाराजांशी बोलताना मात्र नेहमी जी महाराज, होय महाराज असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत 1920 साली झाला. श्रीरामानंद उर्फ पांडुरंग बुवा यांचा जन्म 1880 मध्ये झाला. बुवा लहानपणापासून अंगाला राख फांसून जटा वाढवून राहत. श्री महाराजांनी त्यांना लग्न कराव्यास लावले. त्यांचा भजनाकडे जास्त ओढ होता. ते भजने म्हणतही चांगली. त्यांची काव्यशक्तीही फार मोठी होती.
त्यांनी श्री महाराजांच्यावर अनेक सुंदर कवने केली आहेत. 1930 साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. शिवप्पा कुलकर्णी, साध्या प्रापंचिक मनुष्याने जर निष्ठेने व चिकाटीने नामस्मरण केले तर त्याला परमार्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे यांचे जीवन. हे PWD मध्ये नोकरीला होते. पेन्शन घेतल्यावर मुलावर संसार सोपवून त्यांनी जपाच्या अभ्यासाला सुरुवात केली. 8-10 वर्षे अभ्यास झाल्यावर त्याची प्रचिती त्यांना येऊ लागली. दुसऱ्याच्या मनांतील विचार समजणे वगैरे शक्ती प्राप्त होऊ लागल्या, परंतु हळूहळू त्यांचा जप कमी होऊ लागला. श्री महाराजांना अंतर्ज्ञानाने हे समजून त्यांचा संदेश आला की हे अनुभव म्हणजे परमार्थमार्गावरील मैलाचे दगड आहेत. आपण बरोबर मार्गाने जात आहोत हे दाखविणे एवढेच त्यांचे काम. जप थांबवू नये. पुन्हा जप सुरू केल्यावर त्यांचे अंतःकरण शांत झाले. अंतकाली त्यांना श्री महाराजांचे आणि ब्रह्मानंदांचे दर्शन होऊन त्यांनी गद्द येथे देह ठेवला. बळवंतराव घाणेकर हे ओव्हरसियर होते. भाऊसाहेब केतकरांच्यामुळे हे श्री महाराजांच्या जवळ आले व त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली. आपण नोकरी सोडून पेन्शन घेऊन गोंदवल्याला राहावे असे त्यांच्या मनाने घेतले, परंतु श्री महाराजांनी त्यांना परावृत्त केले. प्रपंचामध्ये राहून त्यांतील सर्व प्रसंगांना तोंड देत असता नामाचे अनुसंधान ठेवणे हे त्यांच्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे फार मोठ्या पारमार्थिक अधिकारापर्यंत जाऊन पोहोचले होते. अण्णासाहेब मनोहर पुण्यामध्ये इंजिनियर होते. श्री महाराज म्हणजे त्यांचे देव, त्यांचा शब्द म्हणजे ते वेदप्रमाण मानी. यांचे नामाचे अनुसंधान अखंड चालू असे. शेवटी यांना अर्धांग झाला असता एकाने विचारले, महाराजांनी हे असे कसे केले असे तुमच्या मनात येत असेल? नाही. त्यांच्या डोळ्यात खळकन पाणी आले. ते म्हणाले, छे छे, हा विचार माझ्या मनाला शिवला सुद्धा नाही. माझ्या प्रारब्धाने हा आजार आला, पण त्यामध्ये सुद्धा माझे नाम पूर्ववत चालू आहे. ही महाराजांची खरी कृपा होय. कृष्णदास हा मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा. प्रथमपासूनच याला परमार्थाची गोडी. हा B.Com झालेला होता. याचे मन व्यापारात रमेना. हा एक दिवस घरातून बाहेर पडला आणि देवाने भेट द्यावी म्हणून मारुतीच्या देवळात धरणे धरून बसला. 29 दिवस झाले तरी भेट होईना, म्हणून एका डोंगराच्या कड्यावर जाऊन जीव देणार इतक्यात त्यास श्री महाराजांचा आवाज ऐकू आला, कृष्णदास, मागे फिर. हा देवाला भेटण्याचा मार्ग नाही. श्री महाराजांच्यावर यांची फार भक्ती होती. हे शेवटी बायकोसह लोणावळ्यास जाऊन राहिले होते. त्यांनी नामस्मरण शेवटपर्यंत सोडले नाही. गंजूर व्यंकण्या बंगलोरजवळ चिंतामणी नावाचे एक गाव आहे, तेथे हे राहत. तेथे श्रीरामाचे मंदिर स्थापन करून श्री महाराजांच्या नावाने भगवन्नामाचा आणि उपासनेचा निस्वार्थीपणाने प्रसार करणारी ही एक व्यक्ती होती. यांचा जन्म सन 1883 मध्ये झाला. गुरुच्या शोधात असता श्री महाराजांनी दृष्टांत देऊन गोंदवल्यास ये असे सांगितले. त्याप्रमाणे रंगाचारी नावाच्या गृहस्थाबरोबर तेथे गेले. त्यावेळी श्री महाराज गावाला जाण्यास निघाले होते, पण सर्व तयारी झाली तरी ते निघेनात. शिष्यांनी विचारले तेव्हा श्री महाराजांनी सांगितले, 2 माणसे फार लांबून मला भेटायला येत आहेत. थोड्याच वेळात हे दोघेजण तेथे येऊन पोचले. पुढे त्यांना श्री महाराजांनी नाम दिले. ते सपाटून जप करीत. निवृत्त झाल्यावर चिंतामणी येथे राहून गावातील भक्तांच्या सहकार्याने त्यांनी 13 कोटी राममंत्राचा जप पूर्ण केला.
तेथे श्री ब्रह्मचैतन्य राम मंदिर नावाचे सुरेख राम मंदिर त्यांनी बांधले। त्यात श्रीरामचंद्राबरोबर श्री महाराजांचीही संगमरवरी मूर्ती बसविलेली आहे। 20 वर्षे उत्तम उपासना चालवून तसेच अत्यंत निरहंकाराने आणि प्रेमाने नामाचा प्रसार करून व्यंकण्यांनी काही वर्षांपूर्वी देह ठेवला। डॉक्टर कुर्तकोटी आध्यात्मिक साधनेमध्ये लौकिक विद्येची किंमत किती असाव्यास पाहिजे हे डॉक्टर कुर्तकोटींच्या उदाहरणावरून दिसून येते। संतांना विद्वत्तेची किंमत कळत नाही असे नव्हे, परंतु अलक्ष वस्तूच्या ठिकाणी चित्ताला गुंतवण्याचा, जेथे अभ्यास करावयाचा तेथे दृश्य वस्तूंचे ज्ञान सांगणारी शास्त्रे लटकी पडतात। यांचा जन्म सन 1879 मध्ये धारवाड जिल्ह्यात कुर्तकोटी नावाचे गाव आहे तेथे झाला। यांचे पूर्वाश्रमीचे नाव लिंगेश। यांना लहानपणी संस्कृतची विशेष आवड होती। त्यांना पुढे विद्याभूषण ही पदवी मिळाली। श्री महाराज त्यांना भागवत म्हणत। ब्रह्मानंदांच्या मध्यस्थीने हे श्री महाराजांकडे आले। त्यांना श्री महाराजांचा 8-10 वर्षे सहवास घडला। वैदिक काली शिष्य ज्या रीतीने ऋषींची सेवा करीत, अगदी त्याच रीतीने त्यांनी श्री महाराजांची सेवा केली। सकाळी श्री महाराज उठण्याच्या आत ते आपली स्नानसंध्या उरकून दाराशी जप करीत उभे राहत। श्री महाराजांचा लोकसंग्रह अफाट, त्यांच्याकडे अनेक लोक आपल्या संसारातल्या कटकटी घेऊन येत। त्या बघून कुर्तकोटींच्या मनात अनेक संकल्प विकल्प येत, परंतु श्री महाराजांनी त्यांची उत्तरे बोलण्याच्या ओघात परस्पर देऊन टाकावी असे नेहमी घडे। श्री महाराजांनी एकदा प्रश्न केला, तुला काय हवे? कुर्तकोटी म्हणाले, समाधीचा अनुभव हवा। बरे म्हणून श्री महाराजांनी त्यांना 40 दिवस अनुष्ठान म्हणजे अमुक संख्या नामजप करण्यास सांगितले। एक दिवस बाकी उरल्यावर त्यांना जवळ बोलावले, आसनावर बैस म्हणाले आणि डोक्यावर हात ठेवला। कुर्तकोटींची समाधी लागली, ती तासाभराने उतरली। श्री महाराजांनी विचारले, कसे काय वाटले? ते म्हणाले, मी फार आनंदात होतो, उगीच खाली आलो। त्यावर श्री महाराज बोलले, खाली आलो नाही, यावे लागले। तुझा पुण्याचा अंश कमी आहे, आणखी पुष्कळ साधनाची म्हणजे नामाची गरज आहे। कुर्तकोटींनी श्री महाराजांची खरोखरच मनापासून सेवा केली। देह ठेवायच्या अगोदर 4 महिने श्री महाराज डोळ्यात पाणी आणून त्यांना म्हणाले, एवढी सेवा का करतोस? त्यावर कुर्तकोटी मान खाली घालून गप्प उभे राहिले। पुढे ते गावी गेल्यावर श्री महाराज इतकेच म्हणाले, सेवेचा क्षीरसागर मी अमक्यासारखा व्हावे या कामनेने नासून गेला। आपणास श्री महाराजांनी विवेकानंद बनवावे अशी कुर्तकोटींची तीव्र वासना होती हे ते स्वतः सांगत। श्री महाराजांनी देह ठेवल्यावर कुर्तकोटींनी संस्कृत विद्येच्या प्रसारासाठी फार प्रयत्न केले। त्यांनी गीतेवर इंग्रजीमध्ये एक प्रबंध लिहिला। त्यावर त्यांना एका अमेरिकन विद्यापीठाची PhD पदवी मिळाली। यांच्या घरी मातोश्री, बायको, 2 मुली, 1 मुलगा व धाकटे 2 भाऊ इतका परिवार होता। 1917 साली त्यांनी चतुर्थाश्रम घेतला। कोल्हापूर मठाचे पुढेन ते शंकराचार्य झाले। नंतर ते नाशिकला जाऊन राहिले। त्यांनी अनेक चळवळी केल्या व सोडून दिल्या, पण बाहेरील या सर्व पसायात त्यांचे अंतरंग मात्र श्री महाराजांच्या चरणी गुंतलेले असे। श्री महाराजांचा विषय निघाला की त्यांना फार गहिवरून यायचे। इतका तर्कप्रवीण पुरुष खरा, पण तो श्री महाराजांच्या प्रेमात अगदी विरघळून जाई। नामाचे अखंड अनुसंधान त्यांनी राखले। वृद्धापकाळाने काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला। गणपतराव दामले श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर 40-42 वर्षे गोंदवल्याची व्यवस्था या एकट्या महापुरुषाने सांभाळली। यांचा जन्म सन 1874 मध्ये झाला। 1902 साली यांना श्री महाराजांचे प्रथम दर्शन झाले।
एकदा श्री महाराजांनी यांना सहकुटुंब काशी यात्रा करण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले, बायकोला मूळव्याधीची व्यथा आहे, ते जमणार नाही. तुमची भेट हीच माझी काशी यात्रा. परंतु श्री महाराजांच्या आग्रहावरून ते काशी यात्रेस निघाले. निघतानाचा एक प्रसंग महत्वाचा आहे. श्री महाराजांनी गणपतरावांना फक्त 50 रुपये उसने दिले होते. ते निघाले त्यावेळी श्री महाराज शिड्यापर्यंत निरोप द्याव्यास आले होते. गणपतरावांच्या मनात विचार सुरू झाले, 50 रुपयात कसे काय होणार? तेथे 10 ब्राह्मण जेवायचे. दक्षिणा, हातांतले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील, हा विचार त्यांच्या मनात येताच श्री महाराज म्हणाले, गणपतराव, प्रवासात भामट्यांचा फार त्रास होतो. ते सल्ले भाऊसाहेबांजवळ काढून ठेवा. गणपतरावांचे विचार पुढे सुरू झाले. निदान हिची नथ तर आहे. तोच श्री महाराज म्हणाले, आणि बायकांच्याही अंगावर काही असू नये, ती नथही काढून ठेवा. आणि ते मी दिलेले पत्र बघू, असे म्हणून श्री महाराजांनी ते पत्र घेतले आणि त्यावर ताजा कलम घातला, यांना उसने पैसे देऊ नये. हे झाल्यावर मात्र गणपतरावांना खरा प्रकार कळला आणि साष्टांग दंडवत घालून ते म्हणाले, महाराज, अपराधी आहे, क्षमा करा. एका गोष्टीचा अशा रीतीने निकाल लागल्यावर श्री महाराजांनी एक पाला गणपतरावांच्या बायकोला दिला आणि म्हणाले, नुसता हा पदराच्या टोकाला बांधून ठेवा. बाईंना संबंध प्रवास होईपर्यंत त्रास झाला नाही. परत आल्यावर पुन्हा मूळव्याध सुरू झाली. श्री महाराज म्हणाले, भोग हा भोगलाच पाहिजे, फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकेच. श्री महाराजांनी जी पत्रे दिली होती त्यामुळे गणपतरावांची काशी यात्रा चांगली पार पडली. असो, एकदा रामनवमी झाली व दशमीला भीमराव मोडकांनी माणगंगेवर भांग तयार केली. दामले ती प्याले, पण त्यांना ती चढली. त्या अंमलाखालींच शनी मंदिरापर्यंत ते आले. जवळच दत्त मंदिरात श्री महाराज उभे होते. दामल्यांनी त्यांना धरले, गर्रकन फिरवले व विचारले, महाराज कुठे आहेत? जरासे हसून श्री महाराज बोलले, मीच की तो. हे ऐकल्याबरोबर दामल्यांची भांग एकदम उतरली व ते त्यांच्या पायाच पडले. श्री महाराज समाधीस्थ झाल्यानंतर पहिली 2 वर्षे श्री ब्रह्मानंदांनी स्वतः येऊन उत्सवाची पद्धत घालून दिली. 1915 सालापासून त्यांनी हे काम गणपतरावांच्यावर सोपविले आणि अप्पासाहेब भडगामकरांना त्यांच्या मदतीला दिले. 1912 साली श्री महाराज पुण्यास आले होते. त्यांना निरोप देताना गणपतराव गाडीवर गेले होते. गाडीने शिट्टी दिली तरी गणपतराव हालेनात. श्री महाराजांनी त्यांचे मन जाणून म्हटले, बाळ, मी तुझ्या घरी एकदा मीठभाकरी खायला येईन. बरे. पुढे श्री महाराजांनी देह ठेवला, त्यामुळे ते तसेच राहिले. परंतु आश्चर्य असे की 4 वर्षांनी एक दिवस ब्रह्मानंद गणपतरावांकडे आले आणि म्हणाले, अरे, तुझ्या घरची मीठभाकर खायची राहिली आहे ना? असे म्हणून त्यांनी खरोखरच चतकोरच भाकरी मिठाशी खाल्ली. श्री महाराजांनी ते कबूल केले. त्यावेळी ब्रह्मानंदांना काही माहीत नव्हते. ही गुरुशिष्यांची एकात्मता आणि अनन्यता. लोकमान्य टिळकांचीही गणपतरावांच्यावर मर्जी होती. गणपतराव पुढे म्युनिसिपल कौन्सिलर झाले. त्यांची गावांतील प्रतिष्ठा वाढली. पण दुष्काळ पडला असता गोंदवल्याच्या गायींसाठी गळ्यात पिशवी अडकवून भिक्षा मागण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. गणपतरावांना 5 मुलगे. श्री महाराजांच्या कृपेने 5ही जण अगदी परमार्थपरायण. आजकाल बघायला मिळणारी ही गोष्ट आहे. रामकृष्ण दामले श्री गणपतराव दामले यांचे हे सर्वात वडील चिरंजीव. हे मोठे इंजिनियर होते. वयाच्या 6व्या वर्षी श्री महाराजांनी आपण होऊन यांना नाम दिले. तेव्हापासून त्यांना नामाची गोडी लागली. बाहेर कोणास नकळत त्यांचे नाम चालत असे.
श्री महाराजांवर अत्यंत प्रेम असल्याने त्यांच्या लीला ऐकताना त्यांचे डोळे भरून येत. सन 1959 साली जलोदराने त्यांना मृत्यू आला. जायच्या आधी 12 तास ते बेशुद्ध होते, परंतु प्राण जायच्या अगोदर तासभर ते मोठ्याने तारक मंत्राचा जप करू लागले. सर्वांनी तो ऐकला व दवाखान्यातील लोकांना आश्चर्य वाटले. नामाची सत्ता काय आहे हे त्यांच्या उदाहरणावरून कळून येते. भीमराव गाडगुळीय श्री महाराजांची परंपरा कर्नाटकामध्ये यांनी जिवंत ठेवली. ब्रह्मानंदांचे हे पुतणे बेलधडी आणि व्यंकटापूर येथील मंदिरांची व्यवस्था ब्रह्मानंदांनी यांचेवर सोपविली होती. यांचे परमार्थपर काव्यांचे पाठांतर फार मोठे होते. श्री महाराजांशिवाय यांना दुसरा देव माहीत नव्हता. वय 80च्या पुढे असूनही त्यांचे सर्व कार्यक्रम शिस्तीने चालत. अखेर त्यांना कानाच्या मागे कॅन्सरची गांठ आली, त्यामुळे त्यांना विलक्षण वेदना होत, पण त्या अत्यंत शांतपणे सोसून आपले नामस्मरण ना लोपू देता या थोर पुरुषाने इहलोक सोडला. डॉक्टर पाथरकरह सन 1912 साली डॉक्टरांचा जन्म झाला. लहानपणापासून यांची ईश्वराच्या अस्तित्वावर आणि नामस्मरणावर निष्ठा होती. ती श्री महाराजांच्या भेटीने वजरलेप झाली. यांची वृत्ती अत्यंत समाधानी होती. श्री महाराजांच्यावर त्यांचे जीवापलीकडे प्रेम होते. शेवटी यांना कॅन्सर झाला. त्यातच त्यांनी श्री महाराजांचे नाम घेत देह ठेवला. वैद्य कासेगावकर श्री महाराज कासेगावकरांचे आजे गुरु, त्यांचे प्रत्यक्ष गुरु हनुमंतराव कुलकर्णी, त्यांनी श्रीराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप केला. त्याला त्यांना 25 वर्षे लागली. 13 कोटी जप पूर्ण झाला तरी रामाचे दर्शन नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटले. त्यानंतर एक दिवस पहाटे ते ध्यानाला बसले होते. मनात कोणताही विचार नव्हता. मन पूर्ण शांत होते. इतक्यात आपण देहापेक्षा मोठे मोठे होत सगळे जग व्यापले आहे असा त्यांना अनुभव आला आणि नंतर काही वेळाने ते देहभानावर आले. हेच रामाचे दर्शन असेल काय? यांना श्री महाराज म्हणजे परमदैवत वाटत असे. हनुमंतराव मास्तर हनुमंतराव कांचीसमुद्रमला हायस्कूल मध्ये मास्तर होते. ते एकदा गद्दला आले असता श्री महाराजांचे त्यांना दर्शन झाले. पुढे गोंदवल्याला जाऊन त्यांनी सहकुटुंब श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. हनुमंतरावांनी आपले मित्र लक्ष्मय्या हेही श्री महाराजांचे निस्सीम भक्त होते. यांच्या सहाय्याने कांचीसमुद्रमला श्री महाराजांचे मंदिर स्थापन केले आणि त्याला ब्रह्मचैतन्य मंदिर असे नाव दिले. हनुमंतराव फार नामनिष्ठ होते. श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतरही त्यांचे सदेह सगुण दर्शन लक्ष्मयांना आणि हनुमंतरावांना होत असे. पेन्शन घेतल्यावर हनुमंतरावांनी आपला सर्व काळ नामस्मरणात घालविला. नारायणाप्पा कुंदगोळ मूळचे राहणारे कुंदगोळचे, पण पुढे ते श्री महाराजांच्या जवळ राहत. एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे नारायण, तू गोंदवल्याला पुष्कळ नामस्मरण कर. राम तुझ्या हाताने नामाचा खूप प्रसार करणार आहे. दक्षिण कर्नाटकामध्ये यांनी नामाचा फार प्रसार केला. हे अत्यंत निरअभिमानी वृत्तीने वागत. नानाचार्य लहानपणी कुटुंबातील सर्व माणसे प्लेगने एकापाठोपाठ वारल्यानंतर यांच्या आजीने संतापून यांना एका विहिरीच्या काठावर ठेवून दिले. हेतू हा की हा आपोआप विहिरीत पडावा. परंतु रामाची लीला अगाध आहे. प्रल्हाद बुवा नामवाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी नानाचार्यांना उचलून नेले व वाढविले. यांनी संस्कृतचा फार अभ्यास केला. पुढे श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांच्या पायाची साक्ष ठेवून त्यांनी आपले सर्व आयुष्य रामसेवेला वाहून घेतले. तात्यासाहेब केतकर आपले ब्रीद पुढे कर्तबगारीने चालवणारा मुलगा पोटी जन्मास येण्याचे महद्भाग्य श्री महाराजांच्या कृपेने भाऊसाहेब केतकर यांना लाभले.
भाऊसाहेबांसारखाच तात्यासाहेबांनीही आपला संसार श्री महाराजांच्या चरणी अर्पण केला. श्री महाराजांवर असलेल्या निष्ठेने त्यांचे मन प्रापंचिक कटकटींनी विचलित न होता अत्यंत शांत राही. तात्यासाहेबांचा जन्म 1885 साली झाला. 1904 साली ते प्रथम गोंदवल्यास गेले. श्री महाराजांचे प्रथम दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला त्याचा पूर्ण व कायमचा ठसा त्याच्या अंतःकरणावर उमटला. पुढे श्री महाराजांनी त्यांच्याकडून 13 कोटी जपाचा संकल्प सोडविला. श्री महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना माळशिरसला PWD मध्ये 25 रुपयांवर नोकरी लागली. याचे आधही तात्यासाहेबांचे वैद्यकीय शिक्षण व इतर ठिकाणी नोकरीसाठी बरेच प्रयत्न झाले. यांची प्रकृती अशक्त असे. एकदा फार आजारी असताना श्री महाराजांच्या कृपेने ते खडखडीत बरे झाले व त्यांची प्रकृती एकदम सुधारली. ते माळशिरसला असतानाच श्री महाराज समाधिस्थ झाल्याचे त्यांना कळले. त्याचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. सन 1917 मध्ये त्यांना मिलिटरी अकाउंटंट्समध्ये नोकरी मिळाली. त्याच खात्यामध्ये 30 वर्षे नोकरी करून सन 1948 मध्ये ते निवृत्त झाले. पुढील सर्व आयुष्य त्यांनी सर्वस्वी जप व श्री महाराजांची सेवा यांमध्ये आनंदात व्यतीत केले. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी अपते सर्व मुलांची श्री महाराजांवर पूर्ण निष्ठा आहे. तात्यासाहेबांचा मुलगा असा एक जगला. एकदा गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू असता याला आजार झाला. घरी मंडळींची सारखी ये-जा चालू होती. भजनाचा आणि नामस्मरणाचा सप्ताह चालू होता. सप्ताहाचे दिवस चालले असता मुलाच्या आजाराने उग्र स्वरूप धारण केले. डॉक्टर म्हणाले, महाराजांची इच्छा असेल तरच मुलगा वाचणे शक्य आहे. तात्यासाहेबांना तर मुलाकडे बघण्यास वेळच नव्हता. डॉक्टर गेल्यानंतर तात्यासाहेब खोलीत आले आणि म्हणाले, डॉक्टरांच्या बोलण्यावरून जरा कठीणच दिसते आहे, पण घडायचे ते महाराजांच्या इच्छेनेच घडणार आहे. तेव्हा काही कमी जास्त झाले तरी मला वाईट वाटायचे नाही. तुम्हाला जरूर वाटली तरच मला हाक मारा असे सांगून ते शांतपणे पूजा जपाकडे गेले. रात्री 12 नंतर आजाराला आपोआप उतार पडला आणि मुलगा शुद्धीवर आला. तात्यासाहेबांना गहिवरून आले. रुद्ध कंठाने ते मुलाला म्हणाले, बाळ, घाबरू नकोस, महाराज आपल्या पाठीशी आहेत. नामस्मरण कर म्हणजे श्री महाराजांना जास्त आवडेल. तात्यासाहेबांनी आपला गृहस्थाश्रम वेदांताच्या आचरणाला शोभेल अशा आदर्श पद्धतीने चालवला. हेच त्यांच्या वर्तनाचे तात्पर्य. श्री सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते त्याचा प्रपंचच कसे परमार्थाचे रूप घेतो याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यासाहेबांचे. ते विद्वान नसून विद्वानांना वंद्य होते, संपत्ती नसून श्रीमंत होते, पुढारी नसून मार्गदर्शक होते, योगी नसून ध्यानसिद्ध होते, महंत नसून विरक्त होते, संन्यासी नसून निष्काम होते आणि योगादिकांचा अभ्यास करताही केवळ शरणागत होऊन श्री महाराजांशी सदैव एकरूप झालेले होते. तात्यासाहेबांचे जीवनच संपूर्ण श्री महाराजमय झालेले होते. या महापुरुषाने हजारो स्त्री पुरुषांना भगवंताच्या नामाला लावले. सन 1967 साली त्यांचे प्रॉस्टेटचे ऑपरेशन झाले व त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांचे चिरंजीव वडिलांची परंपरा मोठ्या धीराने सांभाळीत आहेत. काही स्त्रिया, ज्या स्त्रियांना प्रपंच असेल त्यांनी किंवा ज्यांना नसेल त्यांनीही आपली अध्यात्मसाधना अगदी गाजावाजा ना करता करावी असा श्री महाराजांचा कटाक्ष असे. त्यामुळे परमार्थमार्गात अतिशय प्रगती झालेली असूनही अशा स्त्रियांचे चरित्र दुर्लभ झाले आहे. अशा अधिकारी स्त्रियांपैकी श्री महाराजांचे स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या मुक्ताबाई आहेत. यांचे अखंड नामस्मरण चालू असे. त्या म्हणत, महाराज म्हणजेच आईबाप आहेत, दुसऱ्या
मुळगुंच्या आठवले घराण्यातील गंगूताई आठवले. तिसऱ्या, भाऊसाहेबांची बायको काशीताई. ही फार अधिकारी बाई होती. एकदा निरूपणानंतर त्या श्री महाराजांना म्हणाल्या, महाराज, माझे निरूपणाकडे लक्षच नसते. मला कळतही नाही. पण निरूपणाच्या वेळी आपल्या तोंडावर इतके तेज दिसते की ते पाहून कौतुकाने मला रडायला येते. श्री महाराज म्हणाले, खरे आहे. निरूपण विकल्पांनी भरलेल्यांच्यासाठी असते. नागपूरच्या साखरदांडे आणि मुंबईचे साखळकर नामवाचे व्यापारी यांच्या आईच्याही या अधिकारी स्त्रियांच्या यादीत उल्लेख केला पाहिजे. यमुनाबाई केतकर तात्यासाहेब केतकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ ताई यांचाही पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. श्री एकनाथाच्या गिरिजाबाईंशी त्यांची तुलना करण्याचा मोह मला होतो. आपल्या पतीच्या जीवन पद्धतीमध्ये संपूर्णपणे समरस होऊन श्री महाराजांच्या मंडळींना खायला प्यायला घालण्यासाठी यमुनाबाईंनी आपला देह चंदनासारखा झिजवला. वृद्धापकाळाने क्षीणता आल्यावर अनेक रोगांनी त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले तेव्हा त्या म्हणू लागल्या, महाराजांनी माझी प्रत्येक इच्छा पुरवली. आता मला कशाचीही अपेक्षा नाही. एकच मागणे आता उरले, त्यांच्या मांडीवर डोके ठेवून शेवटची झोप घ्यायची. महाराजांनी फार कल्याण केले आहे, पण नियती निराळी होती. तात्यासाहेब आधी गेले. सन 1967च्या एप्रिलमध्ये तात्यासाहेबांनी दवाखान्यात देह ठेवला. यमुनाबाई घरीच होत्या. त्यांच्या कानावर ती वार्ता घातली तेव्हा त्याच्या तोंडून पहिले शब्द निघाले ते असे, महाराजांची इच्छा. त्यांनी माझे लग्न करून मला घरात आणले. माझा संसारही त्यांनीच केला. हा प्रसंगही त्यांनीच आणला. बरे, दुसऱ्या दिवसापासून भेटायला येणाऱ्यांना जेवून जाण्यास त्या नेहमीप्रमाणे सांगत. मोठमोठ्या साधकांना लाजविणारी त्यांची ही निष्ठा पाहून मन थक्क होते. पुढे त्या 1.25 वर्षे जगल्या, पण अखंड नामस्मरणात असत. मोठमोठ्या मठपतींना आणि वेदात्यांना लाजवील असे खरे समाधान त्यांच्यापाशी होते. ठेविले अनंते तैसेंची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. श्री महाराजांच्या कृपेने पुष्कळ माणसे तयार झाली. हुबळीचे सच्चिदानंद बुवा, कुरवलीचे दामोद बुवा, खाडचे शांताश्रम, आटपाडीचे विश्वनाथ बुवा, मारुतीराव पिटके, वामनराव आपटे वगैरे आणखी पुष्कळ चांगले चांगले साधक होऊन गेले. प्रत्येकाच्या बाबतीत 2 गोष्टी प्रामुख्याने आढळतात. श्री महाराजांच्यावर पूर्ण निष्ठा आणि अखंड नामस्मरण. त्यांच्या सर्व शिष्यांची गणती करणे आकाशातल्या चांदण्या मोजण्याइतकेच वेडेपणाचे होईल. त्यांनी अक्षरशः अनंत लोकांच्या हृदयांतील स्फुल्लिंगाला चेतना दिली. धन्य अशा महात्म्याचे जीवन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.